कल्याणमधील गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांनी सामान्य लोकांचं जगणं त्रस्त झालं आहे। कुठे चोरी, पाकिटमार तर कुठे घरफोडी। गुन्ह्यांच्या घटना तर वाढतच चालल्या आहेत। त्याचवेळी कल्याण शहरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कल्याण स्टेशन परिसरात गर्दीत घुसून प्रवाशांच्या बॅगा लांबवणाऱ्या एका चोराला पोलिसांनी अटक केली आहे। मोहम्मद फिरोज असं आरोपीचं नाव असून तो त्याच्या सख्ख्या भावासोबत चोरीचे हे उद्योग करायचा। कल्याण स्टेशनवर बॅग बाजूला ठेवून पाकिट काढणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा लंपास करून हे दोघं पसार व्हायचे। त्यांच्या विरोधात मुंबई, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत। सध्या पोलिसांनी मोहम्मद फिरोजला ताब्यात घेत त्याच्याकडनं 4 गुन्हे उघडकीस आणत मोबाईलसह इतर वस्तू जप्त केल्या आहेत। तर त्याचा सख्खा भाऊ मोहम्मद नसरुल याला पकडण्यासाठी विविध पथक तयार करत त्याचा शोध सुरू केला आहे। मोहम्मद फिरोज मंसुरी हा त्याचा सख्खा भाऊ मोहम्मद नसरुल मंसुरी हे दोघे 2016 साली मुंबईत काम करण्यासाठी आले, पण कामाला न लागता त्यांनी वेगळेच उद्योग सुरू केले। बांद्रा आणि नवी मुंबई स्टेशन परिसरात पाकिट काढण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांच्या बॅगा चोरण्यास सुरुवात केली। त्यात कधी पैसे तर कधी दागिने, मौल्यवान वस्तू मिळाल्याने दोघांनी नंतर मुंबई, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील मुख्य स्टेशन टार्गेट करत आपला चोरीचा व्यवसाय सुरू केला।